सर्वांना येशूच्या नावात सलाम. आणि मी विश्वास ठेवतो की देवाचं वचन म्हणतं जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतील तिथं मी आहे. आमेन. आणि म्हणून देवाची लोक या ठिकाणी आहेत तर परमेश्वर आपल्यामध्ये आहे. आणि जर परमेश्वर इथं आहे तर ह्या लग्नामध्ये परमेश्वर आहे. आणि जर या लग्नात परमेश्वर आहे तर तो ह्या विवाहाला आशीर्वादित करेल. आमेन. चला आपण वचनाकडे जाऊ. तयार आहात सर्वजण? बर. मला एक सांगा, भाजीपाला विकत घेतात का कधी बाजारात जाऊन? हा, सर्वजण अनुभव आहे का? हा. इथं जवळचा बाजार कोणता आहे? विसरवाडी. ठीक आहे. कोणत्या दिवशी असतो? हा, गुरुवार. बरोबर. बरं, मेथीची भाजी विकत घ्यायची, कशी घ्या? सगळ्यांनी इकडे बघा माझ्याकडे. हा, मेथीची भाजी जर आपल्याला विकत घ्यायची किंवा वांगे विकत घ्यायची तर कसे घ्याल? कसे दिसले पाहिजे ते? मोठ्याने बोला, मोठ्याने बोला. अजून कसे दिसले पाहिजे? रंग कसा असला पाहिजे मेथीच्या भाजीचा? कसा? एकदम गडद हिरवागार. बरोबर आहे ना? हो. आणि वांगे पण घ्यायचे असतील तर ते पण कसे दिसले पाहिजे? हिरवेगार. बरोबर आहे ना? हा. त्यानंतर पानं कोमजलेले असतील का टवटवीत असतील? बोला बोला, बोलत जा. मी बघा, मराठी कळती का सगळ्यांना? हा, मग जे विचारतोय ना त्याचे उत्तर द्या. ज्या वेळेस तुम्ही भाजीपाला घ्यायला जातात तर हिरवी भाजी जर घ्यायची असेल तर तिचा रंग बघून घेतात. बरोबर आहे ना? की तो कसा असला पाहिजे? गडद हिरवा. बरोबर आहे ना? ती टवटवीत दिसली पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा. आता नीट लक्ष द्या. तुम्हाला माहितीये, आमच्या मंडळीमध्ये एक व्यक्ती आहे, कृषी अधिकारी आहे. आणि त्यांनी मला असंच, आम्ही एकदा गप्पा करत बसलो होतो, त्यांनी सांगितलं की सर, जर तुम्हाला भाजी विकत घ्यायची असेल बाजारातून तर चुकून पण हिरवी भाजी घ्यायची नाही, जी टवटवीत दिसते, जी खूप सुंदर दिसते, जिचा गडद हिरवा कलर आहे. म्हटलं का बरं? म्हणजे समजून घ्यायचं, जी भाजी जास्त हिरवी आहे तिच्या सगळ्यात जास्त पेस्टिसाइड किंवा सगळ्यात जास्त फवारणी केलेली आहे. नीट लक्ष द्या. समजते तुम्हाला? भाजी हिरवी यासाठी दिसते की तिच्यावर जास्त काय केली जाते? फवारणी. त्यांनी मला सांगितलं, जर तुम्हाला चांगली भाजी विकत घ्यायची असेल, जी पोटासाठी आणि शरीरासाठी चांगली आहे, तर कीड लागलेली विकत घ्या म्हणे. कशी घ्या? बोला बोला, कशी? कीड लागलेली. म्हटलं कसं काय? तर ते म्हणे, ज्या भाजीमध्ये कीड लागलेली आहे, किडा जर त्याच्यात जिवंत राहतो याचा अर्थ त्याला विष मारलेलं नाही, त्याच्यावर रसायन टाकलेलं. कीड लागलेलं कापून फेका आणि चांगलं तेवढं खा म्हणे, ते शरीरासाठी चांगलं आहे. हालेलुया, हालेलुया. आपण भाजी सुद्धा चुकीच्या पद्धतीने निवडतो. शरीराने जर एखाद्या गोष्टीची निवड करायला जाल ना तर तिथं भाजी सुद्धा व्यवस्थित विकत घेता येणार नाही. हालेलुया. कारण आपला भरोसा कशावर आहे? आपल्या डोळ्यांवर. आपण काय पाहून विकत घेतलं? बरं, सफरचंद कसे विकत घेता? कोणत्या रंगाचे असतात सफरचंद? कोणता? लाल. लाल. जर सफरचंद विकत घ्यायचे असतील तर कसा पाहिजे सफरचंद? लाल बुंद. बरोबर आहे ना? काश्मीरला या आमच्या सोबत. काश्मीरला आम्ही गेलो होतो माग. काश्मीरचे सफरचंद अजिबात लाल दिसत नाही, एकदम फिकट रंगाचे असतात, पिवळे दिसतात, काही काही हिरवे दिसतात, पण प्रत्येक सफरचंद गोड लागतं. प्रत्येक सफरचंद कसं लागतं? गोड. आणि आपल्या मार्केटमध्ये लाल बुंद सफरचंद दिसतात पण एक पण गोड लागत नाही. हा फरक आहे, लक्षात घ्या. ओरिजिनल सफरचंद जे आहे ना ते लाल दिसत नाही, पण आपल्याला वाटतं की जे लाल दिसतं तेच कसं असेल? चांगलं असेल. शरीरावर भरोसा ठेवाल तर तुम्ही साधारण गोष्टी सुद्धा निवडू शकत नाही. लक्षात घ्या, ही मनुष्याची बुद्धिमत्ता आहे. तर लग्न एक असा प्रसंग आहे की जो आयुष्यभर तुम्हाला एकमेकांसोबत राहायचं आहे. तर विचार करा, जोडीदार निवडताना कसा निवडला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. डोळ्यांच्या भरोशी लावून जर जोडीदार निवडाल तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, सफरचंदासारखी गोष्ट होईल. घेताना लाल दिसतंय पण खाल्ल्यावर कळतं, अर याला तर चवच नाहीये, याला अजिबात चव नाही. पाहून घेतला, लाल बघून घेतला, डोळ्यांवर भरोसा ठेवला, पण ज्यावेळेस अनुभव घेतला ना त्यावेळेस मात्र जीव समाधान झालं. आज मला सांगा, तरुण मुलं आणि मुली काय बघून लग्न करतात? हा, काय बघून? चेहरा बघून. हा, कसं दिसतो, कलर कसा पाहिजे? अरे बोला मुलांनो, कलर कसा पाहिजे मुलीचा? गोरा. भले तो काळा असला तरी त्याला मुलगी कशी पाहिजे? गोरा, गोरीच पाहिजे. हा, सगळ्यांचे स्वप्न तेच आहे की आम्हाला मुलगी गोरी पाहिजे. भले त्याचा कलर पक्का असेल तरी सुद्धा तो म्हणतो माझ्यासारखा नशिबाने एखादाच असतो. हालेलुया.
कारण नीट लक्ष द्या, मी मागितलं पण नाही देवाकडे, तसं पण देवाने दिलं. आमेन, हालेलुया. नीट लक्ष द्या. आज बऱ्याचदा जीवनातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग लग्न, या ठिकाणी सुद्धा मनुष्य डोळ्यांवर भरोसा ठेवतोय. तरुण मुलं आणि मुली निवड करताना डोळ्यांनी करतात. मी नेहमी म्हणतो की ज्या वेळेस परमेश्वर देवाने हवेला निर्माण केलं तेव्हा आदाम काय करत होता? गाढ झोपला. आदाम काय करत होता? बायबल मध्ये वाचलंय का? जेव्हा परमेश्वर देव हवेला निर्माण करत होता तेव्हा आदाम काय करत होता? झोपलेला होता. देवाने त्याला गाढ निद्रा दिली. तू जागा राहू नको, नाही तर तू मला आयडिया देशील कसं नाक पाहिजे. देवाला माहिती होतं. त्याला म्हटलं तू झोप. गाढ निद्रा दिली आदामाला की जेणेकरून तू झोप. भरोसा कोणावर ठेव? माझ्यावर. बोला, भरोसा कोणावर ठेव? जर मी तुझ्यासाठी निर्माण करणार आहे ना तर उत्तमच करेल. आमेन. म्हणून तू जागा पण राहू नको, तू बघू पण नको. मी तुझ्यासाठी जी सहाय्यक निर्माण करेल ना ती उत्तमच असेल. कारण निर्माण करणारा कोण आहे? परमेश्वर. बोला, निर्माण करणारा कोण आहे? परमेश्वर. हालेलुया. आज एक वचन बघू आपण. चला वचन काढू. उत्पत्तीचं पुस्तक याचा 2रा अध्याय वचन 18 पासून पुढे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, थोडक्यात आपण देवाचं वचन बघणार आहोत. उत्पत्ती 2:18 वचनापासून. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, त्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. परमेश्वर देवाने सर्व वनपशु, आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पहावे म्हणून आदामाकडे देवाने त्यांना आणलं. पुढं, तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिलं ते त्याचे नाव पडले. पुढे, आदामाने सर्व ग्राम पशु, आकाशातील पक्षी, सर्व वनपशु ह्याच नावे दिली. बायबल असं म्हणतं सगळे प्राणी पक्षी निर्माण झाले पण आदामाला कोणीच अनुरूप सहाय्यक मिळाला नाही. हालेलुया. म्हणजे एवढे प्राणी, एवढे पक्षी, सगळ्या गोष्टी असून सुद्धा आदाम कसा आहे? एकटाच. बोला, आदाम कसा आहे? एकटाच. कारण आदामाला कोणीच अनुरूप सहाय्यक मिळाला नाही. आता पुढे काय झालं वाचा. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली, तो झोपला. तेव्हा देवाने आदामाची एक फासळी काढली आणि तिची जागा मांसाने भरून गेली. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली. आता नीट लक्ष द्या. बघा, इकडे बघा. तसं बघायला गेलं तर स्त्री सगळ्यांना जन्माला घालते. बरोबर आहे की नाही? प्रत्येक इथं बसलेला जो व्यक्ती आहे, तुम्ही असो, आपला जन्म कोणाद्वारे झाला? एका स्त्रीद्वारे. बरोबर आहे ना? आपल्या आईने आपल्याला जन्माला घातलं. बघायला गेलं तर स्त्री जी आहे ती सगळ्यांना जन्म देते. पण तुम्हाला माहितीये एका स्त्रीचा जन्म कोणाद्वारे झालेला आहे? एका पुरुषाद्वारे. बोला, कोणाद्वारे झालेला आहे? एका पुरुषाद्वारे. कारण परमेश्वर देवाने आदामाला, स्त्रीला हवेला कशाद्वारे निर्माण केलं? आदामाची काय काढली? फासळी काढली. नीट लक्ष द्या. स्त्रीची उत्पत्ती, स्त्रीची निर्मिती ही आदामामधून आहे. पण आदामाने तिला निर्माण केलं नाही तर देवाने तिला निर्माण केलं. हालेलुया. नीट लक्ष द्या. देवाला हवेला तयार करायचं होतं म्हणून भाग कोणाचा घेतला? हाड कोणाचं घेतलं? आदामाचं घेतलं. पण आदामाने ती स्त्री निर्माण केली नाही. बायबल म्हणतं ती फासळी काढून देवाने स्वतःच्या हातात तिला घेतलं आणि स्वतःच्या हाताने कोणाला निर्माण केलं? हवेला निर्माण केलं. आणि मग परमेश्वर देवाने निर्माण केल्यानंतर तिला कोणापर्यंत परमेश्वर घेऊन गेला? आदामापर्यंत. तुम्हाला माहितीये का? प्रत्येक स्त्री ही देवाच्या हातामध्ये गेली पाहिजे आणि मग परमेश्वर तिला घडवेल आणि मग आदामापर्यंत घेऊन जाईल. आमेन. ही प्रोसिजर आहे देवाच्या वचनामध्ये. देवाने आदामाला नाही सांगितलं की तू तुझ्यासाठी स्त्री निर्माण कर.
फासळी त्याची काढली, पण बायबल म्हणतो फासळी देवाच्या हातात त्याने घेतली, स्वतःच्या हातात त्याने घेतली आणि स्त्रीला देवाने घडवलं आणि मग आदामाकडे नेलं. तुम्हाला माहितीये, याच पद्धतीने प्रत्येक स्त्रीने आदामाकडे जाण्याच्या अगोदर स्वतःला देवाच्या हातात देणं गरजेचं आहे. आमेन. आमेन. कारण देवाला माहितीये आदामाला कशी स्त्री पाहिजे. हालेलुया. हालेलुया. देवाला माहितीये आदामाला कशी गरज आहे. परमेश्वराला माहितीये की आदामासाठी मला कसं तयार करायचंय. लक्षात घ्या, तुम्ही स्वतःचा पार्टनर निवडू शकत नाही, तुम्ही स्वतःचा साथीदार निवडू शकत नाही. अरे साधी भाजी निवडण्याची अक्कल नाही तुम्हाला, तुम्ही काय तुमच्यासाठी पार्टनर निवडाल. आजकालचे तरुण मुलं, त्यांना पॅन्टी घालायची अक्कल नाही, फाटक्या पॅन्टी घालून फिरतात. तुम्ही सांगा तुमच्यासाठी बायका तुम्ही काय निवडाल. तुम्हाला हे कळत नाही की कपडे कसे घालायचे आणि चालले तुम्ही स्वतःसाठी बायका निवडायला. मी तुम्हाला सांगतो, हे काम तुमचं नाही, हे देवाचं आहे. जे परमेश्वराने सोडलेलं आहे तेच टिकतं. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाने शोधायला लागतात आणि मनाने तयार करायला लागतात, डोळे मनुष्याला फसवतात पण परमेश्वर माझा कधीच फसवत नाही. आमेन. आमेन. म्हणून प्रार्थना जेव्हा आपण करतो तेव्हा डोळे उघडे ठेवतो का बंद करतो. बंद. बोला बोला, उघडे ठेवतो का बंद करतो. बंद. कारण बंद केल्याशिवाय आत्मिक गोष्टींची सुरुवात होऊ शकत नाही. बंद केल्याशिवाय परमेश्वराचं काम होऊ शकत नाही. जोपर्यंत तुमच्या डोळ्याने तुम्ही शोधतायत ना, परमेश्वर शोधणार नाही तुमच्यासाठी. पण ज्या वेळेस तुम्ही भरोसा परमेश्वरावर ठेवता, तुमचे डोळे तुम्ही बंद करता, तेव्हा परमेश्वर त्याचे डोळे उघडतो आणि तुमच्यासाठी योग्य ते शोधून देतो. आमेन. आमेन. हे काम तुमचं नाहीये, कारण मनुष्याला एवढी बुद्धिमत्ता नाही. मनुष्याला फक्त आजचं कळतं. कधीच कळतं. बोला बोला, कधीच कळतं. पण माझा परमेश्वर जो आहे ना, त्याला भूतकाळ माहितीये, त्याला वर्तमान काळ माहितीये आणि भविष्यामध्ये काय होणार हेही माहिती आहे. आमेन. मग विचार करा, परमेश्वरालाच ठाऊक आहे तुमच्यासाठी योग्य कोण आहे. आमेन. जर तुम्ही स्वतःच्या बुद्धीने निवडत असाल, तुम्ही स्वतःच्या बुद्धीने तयार करत, लक्षात घ्या, आदामाकडे हवेला नेण्यापूर्वी हवा देवाच्या हातामध्ये होती. ज्यावेळेस एक स्त्री लग्न करते, ज्यावेळेस तिचं लग्न ठरतं, तर एका प्रत्येक तरुण कुमारीची ही जबाबदारी आहे की स्वतःला पहिल्यांदा तुम्ही देवाच्या हातामध्ये सोपवा, स्वतःचं जीवन देवाच्या नियंत्रणामध्ये ठेवा. कारण परमेश्वर तुम्हाला तयार करेल, परमेश्वर तुम्हाला घडवेल. की आदामाकडे जाण्या अगोदर तुमची तयारी परमेश्वरच करू शकतो. आमेन. कारण तुम्हाला अशा घरात जायचंय जे घर तुम्ही ओळखत नाही, अशा लोकांमध्ये राहायचंय ज्यांच्याशी कधी तुमचा संबंध आलेला नाही, अशा लोकांसोबत जुळून घ्यायचंय ज्यांचे स्वभाव वेगळे, ज्यांचे विचार वेगळे, ज्यांची खाण्यापिण्याची पद्धत वेगळी. अरे विचार करा, टोटली सगळ्यात वेगळ्या गोष्टींमध्ये जाऊन तुम्हाला राहायचंय. आणि अशा ठिकाणी जाऊन जर तुम्हाला राहायचंय, जुळून घ्यायचंय ना, तर लक्षात घ्या, तुमची तयारी केवळ देवच करू शकतो. आमेन. युद्धात उतरल्यानंतर तयारी केली जात नाही. तयारी कधी करावी लागते. कधी करावी लागते. परीक्षेला बसल्यावर तयारी केली जात नाही, परीक्षेच्या अगोदर तयारी करावी लागते. आमेन. तरच तुम्ही परीक्षा योग्य रीतीने पास होऊ शकतात, अन्यथा होऊ शकत नाही. म्हणून लक्षात घ्या, विवाहाच्या पूर्वी बायबल देवाचं वचन सांगतं की हवेला परमेश्वराने आदामापासून निर्माण केलं, पण फासळी कोणाच्या हातात होती. फासळी कोणाच्या हातात होती. निर्माण करणं काम कोणाचं होतं. घडवत कोण होता. तयार कोण करत होता. कोणाकडे पाहून तयार करत होता. कोणाला त्याची गरज आहे. आदामाला. आदामासाठी कशी स्त्री पाहिजे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचे विचार कसे, त्याचं सर्व राहणीमान कसं आहे, त्याला साजेल शोभेल अशी स्त्री परमेश्वर विचारपूर्वक स्वतःच्या हाताने घडवत होता. म्हणून हवा अगोदर आदामाच्या हातामध्ये, परमेश्वराच्या हातामध्ये होती. आमेन. नंतर आदामाच्या हातात गेली आणि मग त्यांना परमेश्वराने आशीर्वाद दिला. आमेन. तर प्रत्येक हवा जी आहे ना, आता मनीषा जी आहे, तिच्यासाठी परमेश्वराने जो पुरुष ठेवलेला आहे, अमोल, अमोलच नाव आहे ना, वराचं नाव अमोल आहे ना, अमोल. तर अमोलच्या घरी तो आदाम आहे आणि ही हवा आहे. तुम्हाला माहिती, आदामाकडे हवेला जाण्या अगोदर हवा जी आहे ती कोणाच्या हातात पाहिजे. देवाच्या. बोला, कोणाच्या हातात पाहिजे. तिची तयारी कोणी केली पाहिजे. इथं उलट आहे आपलं सगळं. लग्न करताना वधू जी असती, मी कोणाला नाव नाही ठेवते, मी एक सांगतोय, उदाहरण देतोय. लग्न होत असताना एक वधू जी असती किंवा एक मुलगी जी असती तरुण, ती स्वतःची तयारी ब्युटी पार्लर मध्ये करते. कुठे करती. बोला बोला, कुठे करती. सगळ्यात अगोदर तयारी देवाच्या हाताने सुरुवात झाली पाहिजे. आमेन. आपला सगळं लक्ष या शरीराच्या तयारीकडे असतं. बोला, कोणत्या तयारीकडे असतं.
मी कशी दिसेल, माझी हेअरस्टाईल कशी असेल, माझा चेहरा कसा असेल, मी फेशियल केलेलं आहे का, मी क्लीनअप केलेलं आहे का, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देतात. पण मी तुम्हाला सांगतो, हा मेकअप एका दिवसाच्या वर टिकत नाही. अरे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय मेकअप करता, ह्या डोळ्याचं काजळ ह्या डोळ्यात, ह्या डोळ्याचं काजळ नाकात तोंडात सगळीकडे घुसायला लागतं का, कारण पूर्ण शरीर त्या ठिकाणी घामाने लथपथ असतं ना. आता तर वॉटरप्रूफ मेकअप निघालाय. कोणता? अरे बोला कोणता? हलत नाही ब्रदर, हलत नाही. 4 तास मेकअप करायला असे स्टँड बाय उभे असतात. 4 तास. ती मेकअप करणारी ब्युटिशियन जी असते ना, ती म्हणेल हलायचं सुद्धा नाही, अजिबात हलत नाही. 4 तास. बोला किती तास? ब्युटी पार्लर मध्ये जर बायको गेली ना, तर समजून घ्यायचे आज आपला दिवस बोंबलला. आजचा आपला दिवस गेला कामातून. का? कारण ती काही संध्याकाळपर्यंत बाहेर निघणार नाही. विचार करा ना, किती डेडिकेशन आहे. आम्ही पुरुष जे आहोत ना, दाढी करायला गेलो तरी वळवळ करतो. तो म्हणतो गपरे लागून जाईल. कटिंग करणारा म्हणतो गप हलू नको, नाही तर काय होईल, लागून जाईल दाढी करताना. कारण आम्हाला 5 मिनिटं सुद्धा गप राहता येत नाही. पण स्त्रियांकडे मानावं लागेल. 4 तास ब्युटिशियन तुमचा मेकअप करते, तुम्हाला रंगवती, तुम्ही हलत सुद्धा. मी म्हणतो एवढे 4 तास देवाला द्या, इतक्या सुंदर दिसाल ना, की मी तुम्हाला सांगतो खरी तयारी ती आहे. आमेन. देवाच्या चरणी 10 मिनिटं बसवणं होत नाही, देवाच्या चरणी 5 मिनिटं देत नाही, आणि ब्युटिशियनच्या समोर ब्युटी पार्लर मध्ये 4-4, 5-5 तास वेळ घालवतात, तरी सुद्धा 2 तासामध्ये मेकअप. नवरा म्हणतो काल तर फार सुंदर दिसत होती, हे तर काय वेगळंच दिसतंय. मी नेहमी मनीषा तुला नाही बोलत आहे, नाही तर तू म्हणशील कोणा कशाला बोलत, मी तुझ्यासाठी नाही बोलत आहे. आता हिचं लग्न आहे म्हणून हिने सजणं ठीक आहे, पण बाकीचे बेगानी शादी मी अब्दुल्ला दिवाना, बाकीच्यांचं काहीच काम नसतं तरी सजत फिरतात. समजतं मी काय सांगतोय? बाकीच्यांचं काहीच काम नसतं. आता हिला बनतं ना, उद्या तिचं लग्न आहे तर ती सजेल स्वतः, पण बाकीचे जे असतात ना, ते तिच्यापेक्षा मेकअप करून येतात. वास्तविक त्यांचा काही संबंध नाही, तरी सुद्धा ते सुद्धा ब्युटी पार्लर मध्ये बसले. नवरी लवकर निघून येते, ते सजणारे लेट येतात. हालेलुया. अरे काय गंमत आहे. बघा तुम्ही काय परिस्थिती आहे. कुठं सजतोय आपण, कोणती तयारी करतोय आपण. अरे 5 मिनिटं देवाच्या उपस्थितीत बसत नाही, आणि त्या ब्युटिशियनच्या समोर तुम्ही 4-4 तास घालवतात, तरी तो 2 तासाच्या वर 3 तासाच्या वर तो तुमचा मेकअप त्या ठिकाणी टिकू शकत नाही. मी नेहमी म्हणतो की नवऱ्याला बायको फक्त लग्नाच्याच दिवशी सुंदर दिसते, आणि आयुष्यभर मग तो अल्बम पाहत राहतो. काय पाहत राहतो? फोटोचा अल्बम. आणि तो म्हणतो की ही जी बायको आहे ना फोटोमध्ये, ती आयुष्यभर मला कधीच भेटली, सासऱ्याने मला फसवलं. का बर? ती जी फोटोमध्ये दिसती ती आयुष्यात मला परत कधी दिसली? अरे बाबा ती दिसली, मग का बर दिसली? 4-4 थर होते मेकअपचे. किती थर होते? 4-4 थर लावलेले होते मेकअपचे, म्हणून सुंदर दिसत होती. तुम्हाला माहिती एक वचन वाचा बरं, एक वचन वाचा. 1 पेत्र याचा 3रा अध्याय वचन 3. 1 पेत्र याचा 3रा अध्याय वचन 3. हमारे प्रभु यीशु मसीह के परमेश्वर और पिता का धन्यवाद हो. 1 पेत्र 3 का 3रा अध्याय मराठीत वाचा बरं. तुमची शोभा केसांची गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे नसावी. हालेलुया. देवाचं वचन काय म्हणतं? तुमची शोभा केसांचं गुंफणं, सोन्याचे दागिने घालणं, अजून काय म्हटलंय? उंची चांगले महागडे पोशाख घालणं, यावर अवलंबून नसावी. आमेन. आज आपली शोभा त्याच्यावरच अवलंबून आहे. आज बहिणींनो पदर घ्यावा मंडळीत, बरोबर आहे की नाही? पण बाकीचे लोक पदर नाही घेत, असं बसतात. आता हा कोणता पदर आहे मला अजून नाही कळला. कळतंय का? हा पदर अनेक ठिकाणी बघतो मी, मला नाहीच कळत हा पदर आला कुठून. याला कसं काय पदर म्हणाल सांगा? हा पदर आहे का? हा पदर आहे का? हा का नाही? हा का नाही? मग हा याचा शोध कोणी लावला? याचा शोध कोणी लावला? ब्रदर, एवढ्या आम्ही पैसे देऊन हेअरस्टाईल केली, आणि जर आम्ही पदर घेतला तर हे दिसेल का? म्हणून हेअरस्टाईल दिसायला पाहिजे, वचन पण पाळायचं. काय? रुमाल ठेवला डोक्यावर.
बोला काय ठेवला? रुमाल. म्हणजे आपल्याला वाटतं मी वचन बी पाळतोय आणि हेअरस्टाईल पण दाखवतोय. वा रे वा. तुम्हाला काय वाटतं, देव येडा आहे का आपण येडे आहेत? कोणाला फसवतायत तुम्ही? नीट लक्ष द्या. देवाची इच्छा आहे तुम्ही आतून सुंदर दिसा. आमेन. तुमचं हृदय सुंदर असलं पाहिजे, तुमचे विचार सुंदर असले पाहिजे, तुमचं वागणं सुंदर असलं पाहिजे, तुमचा स्वभाव सुंदर असला पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. आणि आपण फक्त लागलोय कुठून सजायला? कुठून चांगलं दिसायला? बाहेरून. बोला कुठून? उंची पोशाख, चांगली केसांचे गुंफणे. बघा म्हणजे त्या काळात सुद्धा, पौलाच्या काळात सुद्धा हेअरस्टाईल होती आणि त्या पण स्त्रिया असाच रुमाल ठेवत असतील. म्हणून त्यांनी हा उल्लेख केलेला आहे. हालेलुया. म्हणून त्यांनी हा उल्लेख केलेला आहे की काय, केसांचे गुंफणे, उंची पोशाख, या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची शोभा अडकलेली नसावी. आमेन. आई बाप कष्ट करतात हो, बिचारे 1-1 रुपया जोडतात आणि एका लग्नाला 10,000चा ड्रेस, 15,000चा ड्रेस, 20,000चा ड्रेस, त्याच्यानंतर तो ड्रेस कधीच घातला जात नाही. फक्त एका दिवसासाठी, 2 तासासाठी तो ड्रेस त्या ठिकाणी घातला जातो. तुम्हाला माहिती, हे आपलं जगणं आहे. हे आपल्याला वाटतं की चांगलं आहे, पण तुम्हाला माहिती याच्याने संसार होत नाही, याच्याने विवाह होत नाही, याच्याने लग्न टिकत नाही. तुम्हाला माहिती, लग्न जर टिकवायचं असेल ना, तुमची तयारी देवाच्या हातात होऊ द्या. आमेन. ब्युटी पार्लर वाला तुम्हाला सजवू शकत नाही, ब्युटिशियन तुम्हाला सुंदर दिसू शकत नाही, तुम्हाला सुंदर करू शकत नाही. पण ज्या वेळेस ज्या जिवंत देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलेले स्वतःच जीवन जेव्हा त्या परमेश्वराच्या हातामध्ये तुम्ही देऊन टाकतात ना, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, तुमच्यासारखं सुंदर कोणीच दिसणार नाही. आमेन. हालेलुया. कारण माझा परमेश्वर जे बनवतो ते सुंदरच बनवतो. आमेन. फक्त आपण कोणाच्या हातात येणं गरजेचं आहे? बोला बोला, कोणाच्या हातात? देवाच्या हातात. ज्यावेळेस स्वतःचं जीवन तुम्ही देवाच्या हातामध्ये देतात ना, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, परमेश्वर तुम्हाला अशा रीतीने सजवेल, अशा रीतीने सजवेल की सगळे लोक पाहत राहतील. आमेन. हालेलुया. फरक नाही पडत कलरने, फरक नाही पडत उंचीने, फरक नाही पडत चेहऱ्याने, फरक पडतो हृदयाने. आमेन. तुमचं मन, तुमचं हृदय. बायबल देवाचं वचन म्हणतं, ज्यावेळेस शमूएल संदेष्टा त्या ठिकाणी अभिषेक करण्यासाठी इशायच्या घरामध्ये गेला, त्यांनी त्याच्या मोठ्या भावापासून सुरुवात केली. बायबल असं म्हणतं, जेव्हा तो मोठ्या भावासमोर जाऊन उभा राहिला, त्यावेळेस त्याला वाटलं हाच असेल इस्रायलाचा राजा आणि तो त्याला अभिषेक करणार होता. तेवढ्यात देवाचं वचन त्याला प्राप्त झालं, शमूएला थांब, परमेश्वराचं बघणं मनुष्यासारखं नसतं. मनुष्य केवळ बाह्य रूप पाहतो, पण परमेश्वर अंतःकरण तोलून पाहणारा परमेश्वर आहे. आमेन. तुम्ही केवळ बाहेरचं स्वरूप पाहतात, पण आत काय चाललेलं आहे तुम्हाला कळत नाही. काय वाटतं तुम्हाला, सफेद कपडे घातले म्हणून मी शुद्ध झालो का? सफेद कपडे घातले म्हणून मी पवित्र झालो का? बिलकुल नाही. तुम्हाला मी सांगतो, माझा परमेश्वर तुम्हाला बाहेरून बघत नाही, माझा परमेश्वर हृदय आणि अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. आमेन. आमेन. म्हणून तिथं म्हटलेलं आहे, 1 पेत्र 3 अध्याय 3 वचन. प्लीज ब्रदर परत एकदा वाचा, कंटिन्यू वाचा, ते परत तेच वाचा, मग पुढे जा. तुमची शोभा केसांची गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे व उंची पोशाख करणे, यात बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी. आमेन. बाहेरून सजवणं सोपं आहे, आतून सजवणं कठीण आहे. आमेन. प्रॉब्लेम हा आहे, तुम्हाला मी सांगतो, तुम्ही बाहेरून स्वतःला कितीही सजवू शकतात, पण आतलं बदलणं तुमच्या हातामध्ये नाही. जगातला कोणताच डॉक्टर तुमचा स्वभाव बदलू शकत नाही. स्वभावाला औषध नसतं असं म्हटलं जातं जगामध्ये. समजतंय मी काय सांगतोय तुम्हाला? स्वभावाला औषध नाहीये. मधल्या गोष्टी कोणी नाही बदलू शकत. बाहेरचे आजार बरे होतील, शरीराचे आजार बरे होतील, पण आत्म्याचा रोग कोणी नाही काढू शकत. त्याच्यासाठी केवळ देवाच्याच हातामध्ये तुम्ही स्वतःला समर्पित केलं पाहिजे. आमेन. कारण मेन प्रॉब्लेम बाहेरून नाहीये, मेन अडचण मधून आहे. हालेलुया. कोणतं पण नातं आहे ना, शरीरामुळे टिकत नाही, ते आत्म्यामुळे टिकतं. आमेन. तुमचा स्वभाव, तुमचे विचार आणि तुम्ही ज्या पद्धतीने वागतात त्याच्यानुसार ठरतं की तुमचा संसार टिकेल का नाही. आमेन. हालेलुया. म्हणून
जसं हवा परमेश्वराच्या हातामध्ये होती ना, तसं प्रत्येक स्त्रीने आदामाच्या घरी जाण्याच्या अगोदर स्वतःला कोणाच्या हातात देणं गरजेचं आहे? देवाच्या. बोला, कोणाच्या हातात देणं गरजेचं आहे? देवाच्या. कोणाला वेळ देणं गरजेचं आहे? देवाला. मी म्हणत नाही सजू नका, सजा, नक्की सजा, गरज आहे ती. स्त्रियांना शोभतं पण ते. आता आम्ही लिपस्टिक लावली तर शोभेल का? हा, पुरुषांनी लिपस्टिक लावली मुछच्या खाली, चांगलं वाटेल का? वर केस आहे तिथं आणि अजून लिपस्टिक लावून फिरतोय, किती घाण वाटेल? पण स्त्रियांना ते शोभतं. शोभतं की नाही शोभत? हा, शोभतं. मी म्हणत नाही करू नका, त्या गोष्टी करा, पण त्याही पेक्षा अधिक महत्वाचं जे आतून आहे ना, ते देवाच्या हातात सोपवा. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या, कोणत्या गोष्टींना आपण महत्व देतोय, कोणत्या गोष्टींना. अरे 4 तास जर तुम्ही ब्युटी पार्लर मध्ये बसू शकतात, तर किमान 1 तास देवासोबत तर बसा. आमेन. खरंय की खोटंय? खरंय की खोटंय? मी जेव्हा आयब्रो करताना पाहतो ना, तुम्ही विचार करतो किती सहन करतात हे. हा ब्रदर, आयब्रो काही सोपं असतं का? ती एक बाई तोंडात दोरा घेते आणि इथलची आयब्रोचे केस असं उपटा, बरं किती त्रास होईल. हा, पण ह्या स्त्रिया स्वतःला सुंदर दाखवण्यासाठी ती बाई जी असती ना, ती अशी तोंडात दोरा घेते ना, अशी 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 करून उपटती ते केस. बापरे, मी विचार करतो, सुस्तात, लाल होऊन जातात, तरी सहन करतात. कोणासाठी? आम्ही कसे दिसावे? अरे बोला, आम्ही कसे दिसावे? करा, नाही करा असं म्हणत नाही. जेवढं तुम्ही माणसासाठी करतात ना, तेवढं देवासाठी पण सहन करा. आमेन. आमेन. आजकालच्या मुली म्हणतात डायटिंग वर आहे. कशावर आहे? बोला बोला, कशावर आहे? डायटिंग. कारण मला जाड व्हायचं नाही, मला व्यवस्थित दिसायचं, सुंदर दिसायचं. खाणं पिणं सोडतात. काकड्याच खातील, टमाटेच खातील, फळच खातील. का? की आम्ही जास्त खाल्लं तर आमची तब्येत काय होईल? वाढेल. म्हणून डायटिंग करतात. अरे मी म्हणतो डायटिंग करण्यापेक्षा उपवास करा ना, दोन्ही फायदे होतील. हालेलुया. डायटिंग करण्यापेक्षा काय करा? उपवास. नाही, उपवास होत नाही ब्रदर, भूक राहावलं जात नाही. वा रे वा, डायटिंग बरी होते तुम्हाला आणि उपवास नाही होत. मी म्हणतो उपवास करा, 1 टाइम सगळं खा, तरी तब्येत वाढणार. 2 फायदे होतील, शरीर पण व्यवस्थित राहील आणि आत्मिक जीवनात पण वाढाल. आमेन. आमेन. आपलं लक्ष फक्त शरीराकडे आहे. बोला, कशाकडे आहे? शरीराकडे. आत्म्याकडे लक्ष देत नाही, आतल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. म्हणून संसार आशीर्वादित होत नाही. म्हणून लग्न आशीर्वादित होत. देवाच्या हातात पहिल्यांदा स्वतःला सोपवा. आमेन. मी आज विश्वासाने सांगू इच्छितो की मनीषाचं उद्या लग्न आहे. आज मनीषाने स्वतःचं जीवन देवाच्या हातात सोपवणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण तिला नाही माहिती त्यांचा स्वभाव कसा आहे, अमोलचा स्वभाव कसा आहे, त्याच्या आई वडिलांचा स्वभाव कसा आहे, त्याच्या परिवारातल्या लोकांचा स्वभाव कसा आहे, पण देवाला माहिती आहे. आमेन. इनी तिथं जाऊन काय वागावं हे तिला नाही माहिती, पण देवाला माहिती इनी कसं वागावं. हालेलुया. म्हणून तिने जर स्वतःचं जीवन देवाच्या हातात सोपवलं तर मी विश्वासाने सांगतो, ज्या घरात ती जाईल ते घर तिच्याद्वारे परमेश्वर आशीर्वादित करेल. आमेन. आमेन. बोला हालेलुया. अनेक स्त्रियांना पटलं नसेल, अनेक बहिणींना आज पटलं, मला काहीच फरक पडत नाही, जे आहे ते आहे. आमेन. मी इथं तुम्हाला खुश करण्यासाठी नाही, कोणाला खुश करण्यासाठी आलो? देवाला. बोला बोला, कोणाला? देवाला. आणि वचन असं आहे ना प्रियांनो, जेव्हा सरळ येतं ना, ते कोणालाच खुश करत नाही. आमेन. ते फक्त कोणाला खुश करतं? देवाला खुश करतं. देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा तुमच्या जीवनात पूर्ण व्हावी. आमेन. जरी तुम्ही आदामापासून काढले गेलेले आहात, पण बनवणारा कोण आहे? देव. हवेला कोणी बनवलं? देवाने. फासळी कोणाच्या हातात होती? देवाच्या. घडवणारा कोण आहे? देव आहे. त्याच्या हातात स्वतःला समर्पित करा. आमेन. त्याला पहिल्यांदा सजवू द्या, नंतर ब्युटिशियनला म्हणा आता तू सजव. आमेन. आपलं उलट आहे, आपण पहिले म्हणतो ब्युटिशियनला तू सजव. अरे सजवल्यानंतर तुम्ही काय प्रार्थना करा? 4 तास तुम्ही तिच्या समोर बसलेले आहात, 2 तास माझ्या देवासमोर बसा, देवाला वेळ द्या, परमेश्वराला वेळ द्या. मी तुम्हाला सांगतो, माझा परमेश्वर तुम्हाला आतून सजवायला सुरुवात करेल. आमेन. आजचं वचन फार मोठं होतं, अजून 1 तास चाललं असतं, पण जास्त पचणार नाही. इथं सोडा भेटला तर नंतर पिऊन घ्या, समजतंय तुम्हाला? कारण बऱ्याचदा कठीण वाटतं ऐकायसाठी. आमेन. गाणे गा, गीतं गा, याच्यानंतर गीतांची संधी. मी परत एकदा पास्टर तुम्हाला विनंती करेन, अनेक लोकांची इच्छा असते गीतं गाण्याची, असते की नाही? हो की नाही? बरं मला एक सांगा, लग्नाचं जेवण आहे समजा 1000 लोकांचं, किती लोकांचं? आणि मला माझ्यासारख्या व्यक्तीला स्वयंपाकच येत नाही, तुम्ही मला टेंडर द्याल का?
मला बोलवाल का स्वयंपाकाला? मला चहा बी बनवता येत नाही समजा. तुम्ही 1000 लोकांचं जेवण मला बनवायला लावाल? नाही. बरं, इथं बऱ्याचशा बहिणी स्वयंपाक करतात की नाही? हो. तुम्ही 1000 लोकांचं जेवण बनवू शकतात का? शकतात का? नाही. का? कारण आपला अंदाज काय होईल? चुकेल. आपण 8 लोक, 5 लोक, 10 लोक याच्यावर अजून स्वयंपाक केलेला नाही, म्हणून आपल्याला तो अंदाज नाहीये. म्हणून 1000 लोकांचं जेवण करायला आपण त्या लोकांना बोलवतो ज्यांना त्या गोष्टीचा अनुभव आहे. हालेलुया. मी नेहमी म्हणतो, देवाची आराधना करायला त्याच लोकांना बोलवा ज्यांना आराधनेचा अनुभव आहे. हालेलुया. गाणं गाता येतं म्हणून आराधना करू नका, कारण देवाला अजिबात आवडत नाही. जो घरी आराधना करतो त्याने इथं आराधना करायची. परत एकदा सांगतो, बापरे कसे बघताय हे एकदम सन्नाटा. परत एकदा सांगतो, जे घरी आराधना करतात ना त्यांनाच अधिकार आहे ह्या ठिकाणी आराधना करण्याचा. तुम्हाला माहिती, इथली आराधना फक्त याच्यासाठी आहे. बोला कशासाठी? माईकसाठी. आपला देव हाय. कारण आपण इथं आराधना कशासाठी करतो? अरे यांना लाईट जाऊ द्या, लगेच गप उभे राहतात. लाईट गेली का आराधना गप स्टॉप. कारण काय गेली? लाईट. म्हण ना गाणं, आवाज तर निघतोय ना तुझा. माझा परमेश्वर मनातले गाणे सुद्धा ऐकतो, तर त्याला माईकची गरज नाही. लक्षात घ्या, जर आपण याच्यासाठी गीतं म्हणत असू ना तर हे टोटली नाटक आहे. बोला काय? टोटली नाटक. जे देवाला आवडत त्याच लोकांनी स्टेजवर चढा जे घरी आराधना करतात. आमेन. दावीद वर्शिपर होता, तो रानात मेंढरांसोबत आराधना करायचा. आमेन. म्हणून जेव्हा शौलाला दुष्ट आत्मा लागला ना तेव्हा त्याला बोलवलं गेलं. बायबल म्हणतो नुसता विणेवरून हात फिरवायचा तरी दुष्ट आत्मा पळून जायचा. का? कारण तो सच्चा आराधक होता. आमेन. सच्चा आराधक तो आहे जो घरी सुद्धा परमेश्वराचे आराधक. आज का दिन यहोवाने बनाया आहे. इथंच आठवतं, घरी तर कधी तोंडातून सुद्धा निघत? बोला ना, निघतं का? जे घरी गीतं गातात ना त्यांनी स्टेजवर चढायचं. मग बघू किती लोक येतात, चिठ्ठ्या किती देतात. इथं तर 100 चिठ्ठ्या मावणार नाही, मी तुम्हाला सांगतो. पण जेव्हा ही अट लावली ना की जे घरी गातात त्यांनीच इथं या, मी तुम्हाला सांगतो 5 चिठ्ठ्या सुद्धा इथं येणार नाही. तुम्ही उलट म्हणाल बस झाले एवढे गाणे. आणि आता मग काय करायचं? आता गा त्यांनीच, जे घरी आराधना करतात. ही हौस नका करू गीत गाण्याची. पहिले घरी गा माझ्या देवासाठी. आमेन. माझा परमेश्वर सोमवार पासून शनिवार पर्यंत कान लावून असतो की हे गातील गातील गातील, पण हे गात नाही. यांना फक्त केव्हा गाणं सुचतं? अरे बोला, जेव्हा काय भेटतो? माईक. म्युझिशियन इथं असतात. तुम्ही गीत माझ्या देवासाठी नाही गात, तुम्ही गीत ह्या लोकांसाठी गातात. तुम्ही गीत ह्या माईक साठी गातात. तुम्ही गीत लोकांनी ऐकावे म्हणून गातात. पण जो सच्चा आराधक आहे ना तो एकटा खोलीमध्ये बसून गुडघे टेकून परमेश्वराची आराधना करतो. माझा देव त्याची आराधना ऐकतो. हालेलुया. वाईट वाटून घेऊ नका, पण हे सत्य आहे, मी लक्षात घ्या. जर ही अट लावली ना, इथं बोर्ड लावून द्या, जे घरी गातात त्यांनीच इथे यायचं. मी तुम्हाला सांगतो, बोटावर मोजणारे लोक येतील इथं गायला. अजिबात चिठ्ठ्यांची गर्दी होणार नाही आणि वेळेवर वचन सुरू होईल. समजते का? पहिलेच घाम निघतोय आणि हा अजून घाम काढतोय. हालेलुया. हालेलुया. पण काय करतात, माझा स्वभाव आहे, मी कुठेही गेलो ना देवाला म्हणतो, प्रभू मला माहितीये नंतर हे लोक बोलवणार नाही. एकचदा जायचं, सिक्सर मारूनच यायचं. हालेलुया. नंतर मी अपेक्षाच करत नाही की मला बोलवा. पुष्कळ गावं पडलेलीत अजून. आमेन. देवाचं वचन म्हणतं, माझं येणं होईपर्यंत तुमच्याने सगळे गावं फिरवले जाणार. मी अजिबात अपेक्षा करत नाही डबल मला बोलवा, कुठंच बोलवा असं मी अपेक्षा करत नाही. ऑलरेडी तारखा बुक आहेत आणि मी विश्वास ठेवतो जिथं गरज आहे तिथंच माझा देव घेऊन जाईल. पण जिथं जाईल सत्यच प्रगट करेल. मी तुम्हाला खुश करण्यासाठी नाही आलो, माझ्या देवाला खुश करण्यासाठी आलो. हालेलुया. परत एकदा सांगतो, वाईट वाटलं असेल असू द्या, काही फरक पडत नाही, पण सुधरा. आमेन. ज्यांना वाटतं की मी इथे येऊन गावं त्यांनी उद्यापासून नाही आजपासून घरी गायला सुरुवात करा. आमेन. आणि मग इथं चिठ्ठ्या द्यायच्या आणि म्हणायचं आम्हाला बी गीतं म्हणायची संधी द्या. त्याने तर ऐकले पाहिजे तुमचे गीत. तो म्हणतो अरे हा आवाज तर नवीनच वाटतो. सोमवार पासून शनिवार पर्यंत कधीच ऐकायला आला नाही, रविवारीच ऐकायला येतो यांचा आवाज माईक दिसल्यावर. खरा आवाज पण देवाला ऐकू द्या. बिना माईकचा कसा असतो तुमचा, तो गुडघ्यावरच ऐकायला येईल. हालेलुया. 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 देवाला तयार करू द्या. आमेन. स्वतःचं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये सोपवा. मी विश्वास ठेवतो की मनीषाचं उद्या लग्न आहे, ज्या घरामध्ये ती जाणार आहे, आज रात्री स्वतःचं जीवन ती परमेश्वराच्या हातामध्ये जर समर्पित करेल
तर देव तिला घडवेल, तयार करेल आदामापर्यंत घेऊन जाण्यासाठी. आमेन. आमेन. अमोल ज्या घरामध्ये ती जाईल, नक्कीच तिच्याद्वारे परमेश्वर त्या परिवाराला आणि त्या व्यक्तीला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्वतःचं जीवन देवाच्या हाती सोपवा. हालेलुया. आणि मुलांनो आणि मुलींनो, परत एकदा फायनल वॉर्निंग देतो, स्वतःसाठी जोडीदार तुम्ही शोधू, कारण तुम्हाला अजून चड्ड्या घालायची पण अक्कल नाही. फाटक्या चड्ड्या घालून फिरतात आणि तुम्ही तुमच्यासाठी बायका काय शोधाल. परिस्थिती इथून सुरू होते. हालेलुया. म्हणून सगळं देवाच्या हाती सोपवा, कारण शरीराने मनुष्य काहीच योग्य निवडू शकत नाही, पण जेव्हा देव तुमच्यासाठी निवडतो ते उत्तम असतं. आमेन. आमेन. या वेळेस एक छोटीस कोरस घेऊ आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. आपले डोळे आपण बंद करू. सर्वजण आपले डोळे आपण बंद करू आणि एक छोट्याशा कोरस सोबत आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. हालेलुया. धन्यवाद प्रभूजी. माझ्या देवा, जसं हवा ही निर्माण होण्या अगोदर जरी आदामापासून निघाली, पण तुझ्या हातामध्ये होती. तू तिला घडवलं, तू तिला तयार केलं आदामासाठी, आणि मग तू आदामापर्यंत तिला घेऊन गेला. आज परमेश्वर मनीषाने देखील स्वतःला तुझ्या हातामध्ये द्यावे, स्वतःला तयार करू द्यावे, की जेणेकरून ज्या घरामध्ये ती जाईल तिचं वैवाहिक जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. इथं बसलेल्या प्रत्येक भावावर बहिणीवर तू अनुग्रह कर दे बाबा. आम्ही प्रत्येकाने आमचं जीवन तुझ्या हातामध्ये द्यावं प्रभू. तुला आमची तयारी करू द्यावी परमेश्वर, कारण योग्य तयारी केवळ तूच करू शकतो दे बाबा. आणि म्हणून परमेश्वर तू आम्हाला तयार कर, आम्हाला तयार कर दे बाबा. तुझी कृपा आमच्यावर कर प्रभूजी. धन्यवाद येशू, धन्यवाद पिता. Thank you, Jesus. Hallelujah.
माझ्या देवा, आज आम्ही तुझ्या जवळ येतो परमेश्वर पिता, की जेणेकरून तू आम्हाला तयार करावं, तू आम्हाला घडवावं, की जेणेकरून परमेश्वर पिता तुला शोभेल असं, तुला आवडेल असं आमचं जीवन असेल असं होऊ दे बाबा. आज या रात्रीच्या समयाला मी मनीषाला तुझ्या हाती सोपवतो परमेश्वर पिता. जसं प्रभू हवेला तू तुझ्या हातात घडवलं, मनीषाला तू तुझ्या हातात घडवलं आणि मग अमोल पर्यंत घेऊन जा, की जेणेकरून परमेश्वर पिता त्या दोघांचं वैवाहिक जीवन हे आशीर्वादित होईल आणि परमेश्वर पिता ते दोघं उभयता तुझ्या वचनात दिलेले आशीर्वाद प्राप्त करतील असं होऊ दे प्रभूजी. धन्यवाद प्रार्थना ऐकल्यास त्याबद्दल. जे वचन पेरलं गेलं 30 पट 60 पट 100 पट फळ देणार. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आणि तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड